मित्रांनो, 19 फेब्रुवारी हा दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. हा दिवस आहे स्वाभिमानाचा, शौर्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांचा. आजचा दिवस म्हणजे त्या सूर्याचा उदय ज्याच्या तेजाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे युगपुरुष. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला येथे राजमाता जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव ठेवले गेले शिवाजी. पुढे हेच शिवबा संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान ठरले. महाराजांचे बालपण आई जिजाऊंच्या संस्कारात आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. जिजाऊंनी रामायण महाभारताच्या कथा सांगत त्यांच्या मनात धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्या कथांमधूनच शिवबांच्या मनात एक स्वप्न आकार घेऊ लागलं, स्वराज्याचं. त्या काळात भारतात मुघल आणि आदिलशाही सारख्या सत्तांचा अत्याचार सुरू होता. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतकऱ्यांचे जीवन हालाकीचे झाले होते. पण एका तरुणाच्या मनात विचार पेटला, हे अन्याय थांबलेच पाहिजेत. स्वराज्याची पहिली ठिणगी. अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला. हा फक्त किल्ला जिंकण्याचा प्रसंग नव्हता, ही होती स्वराज्याच्या स्वप्नांची पहिली ठिणगी. त्यानंतर राजगड, पुरंदर, सिंहगड असे अनेक किल्ले महाराजांनी आपल्या धैर्याने जिंकले. महाराजांची युद्धनीती विलक्षण होती. गनिमी कावा ही त्यांची खास रणनीती शत्रूंना गोंधळात टाकणारी होती. कमी सैन्य असूनही त्यांनी बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. कारण त्यांच्याकडे फक्त तलवार नव्हती, तर बुद्धिमत्ता आणि ध्येयाची ज्वाला होती. अफजल खान वध, धैर्याची पराकाष्ठा. स्वराज्य वाढू लागलं तसं शत्रूही चिडू लागले. आदिलशाहीने बलाढ्य सरदार अफजल खानाला महाराजांचा पराभव करण्यासाठी पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. खानाने कपटाने महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, पण महाराज सज्ज होते. वाघनखांच्या प्रहाराने त्यांनी अफजल खानाचा वध केला. हा प्रसंग केवळ शौर्याचा नव्हे तर धैर्य आणि दूरदृष्टीचा होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचे नाव गगन भरारी घेऊ लागले. स्वराज्याचा विस्तार आणि जनतेवरील प्रेम. महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, ते जनतेचे खरे राजा होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान जपला. शत्रूच्या स्त्रियांनाही आई बहीण मानले. शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून कडक नियम बनवले. त्यांच्या राज्यात धर्माला समान आदर होता. मशिदी आणि मंदिरे दोन्ही सुरक्षित होती. त्यांच्या प्रशासनात अष्टप्रधान मंडळ होते. न्यायव्यवस्था पारदर्शक होती. महाराजांना माहीत होते की केवळ तलवारीने राज्य टिकत नाही, त्यासाठी सुशासन आवश्यक असतं. आग्र्याहून सुटका, बुद्धिमत्तेचा चमत्कार. मुघल बादशाह औरंगजेबाने महाराजांना आग्र्याला बोलावून नजर कैदेत ठेवले. परिस्थिती अत्यंत बिकट होती, पण महाराजांनी बुद्धी आणि धैर्याच्या जोरावर कैदेतून सुटका केली. मिठाईच्या पेठाऱ्यातून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा आणि स्वराज्याचा बचाव केला. ही घटना जगाच्या इतिहासात अद्वितीय मानली जाते. संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि शहाणपणाने मार्ग निघतो, हे त्यांनी दाखवून दिलं. राज्याभिषेक, स्वप्नांची पूर्तता. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. हा क्षण केवळ एका राजाचा नव्हता, हा क्षण होता स्वाभिमानाच्या विजयाचा. हिंदवी स्वराज्य हे स्वप्न आता सत्यात उतरलं होतं. त्या दिवशी जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक असा राजा आला होता
जो त्यांच्यासाठी जगत होता. व्यक्तिमत्व आणि प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व अनेक गुणांनी समृद्ध होते. धैर्य, संयम, दूरदृष्टी, करुणा आणि न्यायप्रियता. त्यांनी कधीही धर्माच्या नावावर द्वेष पसरवला नाही. त्यांनी सर्व धर्म समभाव जपला. त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी होता. आजच्या तरुणांनी महाराजांकडून काही शिकायचं असेल तर ते म्हणजे स्वप्न मोठे ठेवा, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि आपल्या मातीवर प्रेम करा. 19 फेब्रुवारी हा दिवस आपण साजरा करतो, पण खरं तर हा दिवस आपल्याला विचारतो, आपण महाराजांच्या विचारानुसार जगतो आहोत का? छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील एक नाव नाही, ते प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात वाहणारी एक प्रेरणा आहेत. संकटात धैर्य देणारी ताकद आहेत. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या चरणी एकच वचन देऊया. आपल्या आयुष्यात सत्य, न्याय आणि स्वाभिमान जपू. स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नाही, तर स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवू. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत आजही आपल्या मनात तेवत आहे. जोपर्यंत या धर्तीवर, या भूमीवर चंद्रसूर्य आहेत, तोपर्यंत महाराजांचे नाव अजरामर राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.